महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा दिनांक 9 जानेवारीला साहित्य संघ वाशी या ठिकाणी आपलं बालनाट्याचा प्रयोग सादर होणार आहे। या बालनाट्याचा रंगीत तालमीचा प्रयोग आज आपल्या टाउनशिप वासियांसाठी या ठिकाणी आपण सादर करतोय। या बालनाट्याचं उद्घाटन माननीय अजिंक्य पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे दांडेकर साहेब या उपस्थित आहेत, नाळखेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन या ठिकाणी करणार आहोत। मी सर्व आमच्या ॲमेच्युअरचे सन्माननीय सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण नटराज पूजनासाठी सगळ्यांनी यायचं आहे। मी माननीय अजिंक्य पाटील साहेब, दांडेकर साहेब आणि नाळखेडे साहेबांना विनंती करतो त्यांनी कृपया नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन कदम यांनी थोड्याच वेळात ॲमेच्युअर थिएटर्स निर्मित हे बालनाट्य या ठिकाणी सादर होत आहे। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू। ॲमेच्युअर थिएटर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत डॉक्टर सतीश साळुंके लिखित आणि प्रणव कदम आणि हर्षद पाटील दिग्दर्शित बालनाट्य राखेतून उडाला मोर। राखेतून उडाला मोर। इथं जाय आणते असं वाटलं होतं। मागं बी एकदा असंच झालं। त्यांच्यातून नदी पल्याडत जाते इथंच जाय आणते म्हणून पाहिलं आपण माहितामुळं खाया निवड मिळाल असं वाटलं होतं। निवद्या आपण कशा पाहिजेत म्हणालो सुरराम? माहिती मेली आपली विचारायचं कुणाला? मला काय सांगूस? मशिनीवरील लाकडं फोडता फोडता त्याची छाती फुटते। आला की 10 रुपयांचा आडवा पडतो। पण पाहिलं ना घर पिताना आपल्यासनी कसलं पाहिलं रा? कुत्रा मांजरासारखं। आम्ही काय जाणार आहेत? आम्ही काय भेटले उंदर आहेत? सांग ना। अरे वासन वाट्यात माहिताची कामं करायला होती तुला।
काल या गावात दवंडी ऐकली आहे. दवंडी हा कशाची? अरे फुकटाची मिळाल आहेत म्हणा. आणि शाळेची पोरं जात नाहीत ना, ते असली म्हणा सरकार बळजबरी शाळेत घालणार आहे. काय म्हणतीस? बळजबरी? रवा रवा बळजबरी. असं कसं घेऊन जातात बळजबरी शाळेत? आणि तो मैताची कामं काय त्यांचा बा करील? मैताला हात लावायला त्यांची पाचावर धरून बसती या. बापाच्या मड्याला हात लावित नाही, मैताच्या राखात हात कधी घालतील? बळजबरी. पण बा समजायला शिका कायदाच निघालाय म्हणा. मला नका शिकू शानपण. हात ना लागला तुला आराम असले नेऊ द्याला. येऊ तर दे त्यांना. गावतोच एकेकाला. अरे सटवीनेच तुमच्या नशिबात पुस्तक लिहिलं नाही. आणि सटवीनं जे लिहिलंय त्यात थोडा टाकू नका. अरे मातीत मिसळलेला मसल वाटा. अरे अरे आमच्या पोटात पायद्या निघालेत. अरे कशाला पावित्ता मसून जोग्याचं? कशाला? वज वाटोळ होईल तुमचं. वज वाटोळ होईल. वज वाटोळ होईल तुमचं. वज वाटोळ होईल र. वज वाटोळ होईल. ॲमेच्युअर थिएटर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. डॉक्टर सतीश साळुंखे लिखित, प्रणव कदम आणि हर्षद पाटील दिग्दर्शित बालनाट्य राखेतून उडाला मोर. म्हणजे ती भीक मागल आणि मी असं होती इथं. अगं ती फाटच गेल्या बाहेर. फाट वय फाट तर तुला काय झालं असं या? अरे मी ना असं ती चालली असते तिकडं. आता ही संधी येण्यावानी काय असती? कालच्या भंगाराचं माप टाकायला चालले. पण तुला एवढं असं काय झालं? तुम्हाला गंमत दाव. इकडे तुम्हाला गंमत दावते. हे काय दावते? Yeah.
म्हणजे अगं ते नसते का पोरांची परवात फेरी असती या ह्या झेंड्याला खापाला लटकीत मायला. तरीच म्हणलं हिने बुशट आणला कुठून. कालीच्या घरात टाकला होता वाळाया ना आणला उचलून. अन्न ही टोपी बी तशी चालली उचलून सकाळी शाळेजवळून. याच्या नाग जास्त शान मारू आणि तू काय करती ही तुझ्या अंगावरली कापड काही तुझ्या बाने शिवली ती बी उचलून आणलीत ना आणि मोठी शानी मोठी. अगं पण रखे योगुशाच्या पुराच असं तो पोरग गेला असेल तसंच उघड्याना शहरात लय मजा आहे. शाळेतली पोरं भरभात फेऱ्या काढतात ह्या झेंड्याला खांबाला लटकीत. हे असं ह्यो आपला 15 ऑगस्ट. जय हिंद. अरे जय हिंद म्हणा की. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. मोठी आली शाली तुला काय वाटतं माझ्याजवळ पण टोपी आहे. दाखव नका मारो बाता. थांब गावतोच आता. कुठे गेली माझी टोपी. कुठे गेली माझी टोपी. ही बघ माझी टोपी. जय हिंद. आता नगर जास्त शान मारू पदर नाकावर आणि नजर यशीवर ना सांगणार हाय तुझ्या बाला भीक मागायचं सोडून काय करतेस ते. आणि मोठी सांगणारी सांगू तर बघ धावतेस तुला सांगणारच आहे. अगं पण तुझ्या बाजू काय जात्या घेणं देना फुकट कंदील लावला. माझ्या बाजू जात नाही पण तुझ्या बाजू जाते ना. तुझा बाप पोकरतोय तर कशाला जातीये तिकडं. सल्ले नको सांगू ना बाला तो हानील मला. का म्हणतो पुस्तक म्हणा मसन झोप्याचं वैरी हाय. सटवीनच नाही लिहिलं पुस्तक आपल्या नशिबात. मला तर शाळेकडे गेलेलं बी नाही जमत. पण मला शाळेच्या भिंती आड लपून शाळेच्या गोष्टी ऐकायला लई आवडतात. पण तुझ्या बाला कुठं आवडतं त्याला तर भीक पाहिजे. नका पण मला शाळेच्या त्या मास्तरांचं बोलणं पोरांचं बोलणं लई आवडतं. माहित आहे आज सकाळी समोरी पोरं देशाची परती असती म्हणत ती म्हणत होती यक्का आवाजात भारत हा देश है सबदे भारती महे भाव है भया देशावर मोह प्रेम है. भया देशातल्या ईदने नाचलेला नटलेल्या परंपरांचा मले अभिमान है. काय म्हणलीस ईदने नटलेल्या परंपरा. तिथे माई बोलायला एवढं अवघड आहे तर पाहायला किती मुश्किल असेल गो. अगं ईदने नटलेल्या परंपरा म्हणजे काय ग. अगं म्हणजे देश असतो ना. देश 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 माहित नाही. कसं सांगू यांना. हा मसनवाटा म्हणजे पृथ्वी. तर ही पृथ्वी असते हा त्यात लई वेगवेगळे भाग असते. म्हणजे माहीत झाल्यावर आपण कवटीची छातीची हातापायाची नाही का हाडं तसं ही वेगवेगळी हाडं म्हणजे वेगवेगळी देश. अरे तसंच असतंय जमिनीचं. या जमिनीच्या एका तुकड्याला देश म्हणते आणि मग आपण नागरिक. देशात राहणाऱ्यांनी नागरिक म्हणते. म्हणजे मग कुत्रा उंदरा टुकरा कुशी ते पण नागरिक असतात.
अगं ते नसते आपण असतो नागरिक. अगं पण ते बी राहतात नाही तर आता त्यांच्या त्यांना आपल्या फरक तू. अरे हे आलं येतं भीक मागाय कुठे गेलं तर शाळेच्या गेटवर. बहीण भाऊ सारखेच. काय रे? भीक अन शाळेत. अरे ती काय भीक मागायची जागा आहे? तिथं भाकरी मिळत नाही, तिथं बुद्धी मिळते. बुद्धिवाळा अरे बोलत का नाही? बोल ना, काय झालं भीतीचं? पुस्तक मागितलं होतं? नाही, मी भाकर मागितली होती. मग त्यांनी हे दिलं. म्हणले हे वाच, मग वाचशील. लिहू द्या. लय भूक लागली. आता काय पुस्तकाची पानं द्यायची. ज्योतिबा दादाचा 13वा तास पण त्याचा निरोध अजून नाही आला. अक्के मला वाटायला लागलं या पुस्तकाशिवाय आम्हाला सत नकत. या पुस्तकातली भाषा लई मुश्किल आहे. ते आपल्या भाषेत का नाही ग? त्यांना आपली भाषा बोलायला पाहिजे. आपल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. पिस्तुला पोतराजाच्या गाण्यासारखं ते आम्हाला हिमालयाच्या कैलासाचं सपान दाखवतो. पण जमिनीवरच्या लोकांची नाही त्याला काळजी. एक आपण या पुस्तकासनी जोरात पिळलं तर हे रडल का रे आपल्यासाठी? रडल बा, कोणी सांगावं. लिहू द्या. हे पुस्तक बघितलं तर बाकावल. ह्याला लवकर लपवून ठेव. जर सटवीला मसन वाटे पुस्तकालय कळलं तर आपण सारे मरू. वय कालच तुझा बाबा म्हणत होता की सटवी म्हणा इथं मस्तातच राहतील. अरे तिने हे पुस्तक बघितलं तर नाही, आपण एक काम करू. आपण या पुस्तकाला झाडात लपवून ठेवू. पांडवांनी म्हणा वनवासातून परत जाताना लपवून ठेवली होती त्यांची हत्यारं मसनवाट्याच्या शमीच्या झाडात. तसं मॅल लपवतो हे पुस्तक म्हणजे मला दिसणारच नाही. वही उद्या लपी झाडा. रखे लपीन पुस्तक. काय झालं? अक्कीला लय मारलं तिच्या नवऱ्यानं. काय? होय, रिकामा भेटली ती फाट्यावर. ती सांगत होती पण का? भाऊजी म्हणते तिच्या बाळपण इकडं कर, तर ती नाही म्हणतीय. वाला का दारू पिऊन काच पडलाय पाला. मी चाललो बाकर झोपायला.
काय झालं? सपाट सपाट पडलं होतं. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिथं? रखे? वा? रखे? हा? शाहूमामाचा तेराव होता ना, त्याचा निवड आहे. शाहू मामासनी मटण आवडायचं ना पांढऱ्या रस्स्याचा. कोल्हापूरून आणला निवडासाठी. पण कधी आणला होता निवड? सल्ली रापीत व्हायच्या अगोदर मला पून ठेवला होता. आमच्यापासून सुधी? पोटातली आग समधी नातीसरा लावते निवड्या. पोटातल्या आगीसमोर ना भीती नात्याची ना भूताची. खा खा. आत्ता माय कुठे गेली ही मंडळी? त्यांना बी रंग लावला आपण. अरे काल उद्या म्हणत होता की त्याचा बालही बिमार आहे, दवाखान्यात गेलाय. तरीच काल रखी रडत होती. औषधासनी पैसे नाही असं म्हणत होती. मस्त जाणार होता मसन मागाया. काय र मिळालं का रे मागात ना? अरे आज रंगपंचमी आहे. कोण दिलं तुला मागत नास? आज नाही, मला 4 दिवस अगोदर गेलतो. काय 4 दिवसाअगोदर? वय बाळ लय बिमार आहे. ते कसं करतोय. औषधातले पैसे नाही. हात पडलाय निश्चित. रंगपंचमीचा रंग लावाय आलतो तुला. लावा बघ काय रंग. तो लावलेला रंग धुवून निघत राहते, पण बाळाला मसून चुक्याचं लावलेलं तोंडाचा रंग कसं निघत? आमच्याकडे तरी खरा रंग पुढे मातीच लावणार होतो आम्ही तुला. काय झालं? मिळालं का रे मागात ना? कसलं मागत ना? अक्कलून तिला समजत नाही. गावातच येऊ देत नव्हते. 4 दिवस भटकलो, पण 50 रुपये सुद्धा गोळा झाले नाही. वसंतजोगी चोऱ्या करतात. त्यांच्या गळ्यातली कवटी बघून मला त्यांची पोरं घाबरतात. आम्ही मसनात राहतो ना, म्हणून
त्यांना रिटायर होतो. अरे मग त्या की ग्रामपंचायतीच्या जागा मला कुत्रा लावला हरीच्यांनी माझ्या माग. लहान पोरांनी दगड मारून रगात काढलं माझं. माझी तब्येत कशी आहे? जाऊ दे. अरे आज रंगपंचमी आहे. रंगाला पैसा नाही म्हणून रडायचं ना आपण. देवानं आपल्याला एक रंग कायमचा दिलाय. कुठला? राख. ही राख. या रंगासमोर जगातले समदे रंग फिक्के. हे आली रंगपंचमी. अरे आज उद्या कसला लवकर या. काय झालं काय नक्की? अरे काय सुटापुटातली पोरं यायली तिकडं. काय सुटपुटातली? वाय इथली नव्हती. त्यांची भाषा पण लई शुद्ध आहे. मोठ्या शाळेतली वाटते. इंटरेस्टिंग. हाय एसी there it is. कोणाला जायचं? मम्मी मड कुठे? मढ. What is मढ? Means dead body. Oh no no. आम्ही डेड बॉडीला घेऊन आलो नाही. म्हणजे आम्ही अंत्ययात्रेला आलो नाही. मग आमच्या शाळेचा एक प्रोजेक्ट. ते काय ग? प्रकल्प. हा प्रकल्प की एक्सक्यूज मी. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जाती धर्मात अंत्यसंस्काराच्या चालीरीतीचा अभ्यास हा आमच्या शाळेचा सांस्कृतिक प्रोजेक्ट आहे. बाय द वे मला एक प्रश्न पडलाय. यु नो क्वेश्चन की तुम्ही जगता कसे? म्हणजे काय ग? उपजीविका. हा म्हणजे तुमची उपजीविका कशी राहते? माहिती बघ. मसन वाटत माहित आली की आम्हाला लई आनंद वाटतो बघा. मैताली की जेवायचं ताटाला सारखं वाटतं. पोट भरून जेवायचं ताट. होय मसन वाट्यात माहित आली तिला जाण्यासाठी आम्ही संन्यास. तुझे हात पाय आणि डोकं आम्ही नीट ठेवतो. कवटी खाली मोठं लाकूड ठेवावं लागतं. नाहीतर कवटी What am I listening? काय ऐकते मी हे? Is it possible in India 2025? आणि शाळा? बा जाऊ दे. म्हणतो मैत जाणं आपलं पहिलं काम. त्यासाठी सर देवाने जन्माला घातलं आम्हाला. Wow! See? How nice! किती छान आहे ते फुलपाखरू. पहा काय फॅन्टॅस्टिक कलर कॉम्बिनेशन आहे. हो ना, किती सुंदर आहे ते. आपण ह्याला उडवूया. हा फ्लाय पडलं ते.
माझ्यामुळे मेले ते. तुला त्या फुलपाखराच्या मृत्यूचं काही वाटलं नाही? तू निर्घृणपणे तरी तिकडे फेकलंस. अरे या फुलपाखरासाठी कवटाळून रडणाऱ्यांनो, आजीचा रक्त फुलपाखरासाठी रडलं असतं ना तर म्हणलं असतं की तुमच्या शाळेत खरंच शिक्षण देतात म्हणून. तू विलक्षण असंवेदनशील आहेस. इमोशनलेस. चल ग. गुरुजींना सांगितलंय म्हणून इथं काव्य संवेदना लिहिणाऱ्यांनो, या मसनजोग्याच्या घरी जन्माला आला असतं ना त्या आधी रोज संवेदनांचा इष्टवतन पाळला असता. पाठी पुस्तक हातात घेण्याऐवजी पोरं घेऊन मैत्रीची राखी हातासनी काढावी लागते पोत्यात. तुम्ही माणसं म्हणत त्या कम्प्युटरनी समजा जगासनी बोलविता तुमच्या घरात, पण देशात असलो नाही. माझं गाव नाही देशाच्या. दवा दारू नसलेला 2 महिन्यापासून आमचा बाप परत पडला आडवा. 1 महिना झाला हे काही माहित नाही आली मसन वाट्यात. का? तुम्ही माणसं शिकून लय मोठी झाला ना. आता म्हणा लाईटीवर जातात माणसासनी. विद्युत जळणीत त्यामुळे उजाड पडल्यावर मसन वाटा. तुम्ही शिका पण नका टाकू आम्हाला बाजूला. नका फेकूया मसन वाट्याला बाजूला. तुमच्या दुःखाचं कारण तुम्हीच आहात. जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही जनावरांसारखेच राहणार. आमचे फादर इवन ग्रँडफादर शिकले म्हणून आम्ही शिकतो. शिकला नाही तर तुमच्या मागच्या पिढ्यांनी जे केलं तेच तुम्हाला करावं लागेल. चल गा. अरे पण तुम्ही आम्हाला राखीतून बाहेर काढण्यासाठी काय करणार? आमच्यावर बसण्यापेक्षा आम्हाला मदतीचा हात तुम्ही का देणार? तुम्हाला शिकलं तर विटाळ होतो हे नुसतं ऐकलं होतं, आज ते खरं वाटतंय. किती घाणेरडे आहात तुम्ही. शी, अस्वच्छ. आता चल गा. अरे आमच्या ऐका होतं तर कशाला येतं इथं? आम्ही बघायचो तुमच्या प्रकल्पावर तोडलो का? इटाळ होतो. आमचा इकार करणाऱ्यांना तुम्हाला कळण का वाईटच यायचंय ना जायला. जाऊ दे. पोटाला भाकरी मिळाली की आपण बी घालू त्यांच्यासारखी कापड. वाय त्यांच्या संग भांडण बसून त्यांना नावं घालून नाही घालवायचं आपला वेळ वाया. आता शिकतोच आपली मास्तर आणि आपण तिची एकलव्य. येऊ द्या लक्या बसण्या बाबा. तू मसनोगी केलं बा मी मला राग निवडायला लागली. तू समाजात गुलाम होतास बा. तू मेलास तुझ्या सकटच तुझ्या पिढ्यांची बी राग होईल बा. मग आता राग नाही निवडणार माहितीची तुझी बी नाही. मसन जोगी नाही म्हणणार बा. रकी भीक नाही मागणार. तुझी चिता माझ्या एकट्याने नाही पेटणार बा. मसन्या रखी रापी सल्ली समदेजण मिळून उचलो टेंबा. मिळून पेटू तुझी चिता. अरे आमचं इटा मिळतो मग कशाला येतं इथं? असं नका बोलू. आमचं चुकलं. आम्ही फसलो तुमच्यावर. आम्हाला माफ करा. जे शिक्षण आमच्या वयाच्या गोरगरीब दीनदलित मित्रांच्या कामी येत नसेल, जे
मातृभूमीच्या कामी नसेल ते शिक्षण विदेशीच. आम्हाला बी वाटायचं शिवाय आम्हाला सत नव्हे. त्यात तुमची भेट झाली. खरं तर तवा रागच आलेला आम्हाला तुमचा, पण खरे तुमचं शिक्षण नसेल माणूस जनावरचा. बाच्या समोर आम्ही ठरविलंय आम्हाला लढाई लढायची. कोऱ्या कागदावर आमचं नशीब लिहायचंय. बाच्या बेन झाडात लपून ठेवलं होतं आम्ही हे पुस्तक. पांडवांनी जसं शेवटचं अस्त्र म्हणून जे काढलं होतं त्यांचं शस्त्र, तसं मी काढतोय पुस्तक. आम्ही संधीतून चाललो काय आमचे नको रुको आम्हाला. आमच्या पिढ्यांची गुलामगिरी ज्याला तू रीत म्हणत होतास ती सोडून आम्ही चाललो बा. आम्ही संधीतून चाललो काय आमचे नको रुको आम्हाला. बा आता आमच्या संग तू पण नाही माय पण नाही. आम्ही एकटे आहोत बा. नाही रे पण एकटे नाही हो. ऐक्य पुस्तकाची पानं प्रकाश योजना संकेत पाटील अशोक पवार. नेपथ्य अजय धकाते. संगीत हर्षद पाटील. रंगभूषा महेश टंकू. वेशभूषा मनस्वी सहस्त्रबुद्धी. यातील कलाकारांची पात्र रखी स्वराली येसगार. रापी आर्या नारखेडे. निवड्या धनुष पाटील. मसन्या स्वरूप जांभेकर. सल्ली शनया मातुरकर. बा आर्यन कोपरडे. विद्यार्थिनी मनस्वी डाके चैत्राली दांडेकर. सटव्या अनन्या पाटील आर्या तायडे. ॲमॅच्युअर थिएटर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे जिल्हा रायगड सहर्ष आणि सविनय सादर करीत होतो. डॉक्टर सतीश साळंके लिखित आणि प्रणव कदम दिग्दर्शित बालनाट्य राखेतून उडाला मोर. राखेतून उडाला मोर. उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. अजून कुणाला सजेशन्स किंवा काही सांगायचं असेल, कारण स्पर्धेचा प्रयोग आहे, खूप लवकर आम्ही घेतलाय, कारण 6, 7, 8, 9 या तारखेला मराठी मीडियमचं गॅदरिंग होणार आहे. मुलांच्याही परीक्षा आहेत आपल्या, त्याचा सगळ्याचा लक्षात घेऊन आम्ही मुद्दामून आज लवकर म्हणजे रंगीत तालिमेचा प्रयोग ठेवला होता. जर कुणाला काही सजेशन सांगायचं असेल तर सांगू शकता, कारण आपली विद्यार्थी हे पुढच्या स्पर्धेसाठी जाणार आहेत, राज्य नाट्य स्पर्धेसाठी जाणार आहेत. त्यामुळे जर असं काही वाटत असेल तुम्हाला की हे आमच्या नजरेतनं पाहिलेलं आहे, म्हणजे प्रणवनी हर्षदनी पाहिलेल्या त्यांच्या नजरेतनं हे नाट्य बसलेलं आहे किंवा आमच्या थोड्याशा सजेशन्सनी बसलेलं आहे, त्याच्यातनं जर तुम्हाला काही सजेशन द्यावं वाटत असेल किंवा इथे काही तुम्हाला खटकत असेल तर प्लीज सांगा. तुमच्या सजेशन्सचं आम्ही नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो आणि त्या आम्हाला नेहमीच उपयोगी पण पडतील. आणि काही असेल तर तसं सांगा, नुसतं चांगलं किंवा काय वाईट असं सांगण्यापेक्षा काय करावं असं वाटत असेल तर ते सांगा. नाही मला वाटलं सांगा. प्रतिक्रिया सांगायची असेल तरी सांगा, मुलांना उत्साह वाटेल, त्यांना पण आनंद वाटेल की काय तुम्हाला आवडलं वगैरे कोणाला.
सर्वात पहिले दिग्दर्शक आणि सगळ्या पूर्ण टीमला खूप अभिनंदन. खूप छान नाटक तुम्ही विषय आणला आहे आणि सगळ्यांसमोर आज प्रस्तुत केला. मुलांनी खूपच छान परफॉर्मन्स दिला आज. ॲक्च्युली विषय खूप वेगळा आहे. मुलांना याच्याबद्दल काही माहिती नसेल याआधी, कारण असे विषय कधी घरी डिस्कस केले जात नाही. हे मुलांना खूप नवीन होतं, पण सगळ्यांचा परफॉर्मन्स खूपच छान होता. लोकांच्या मनापर्यंत तो पोचेल असं मी एक्सपेक्ट करते, कारण आज बघून आमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. नक्कीच खूपच छान परफॉर्मन्स दिला सगळ्यांनी. तुमचं अभिनंदन. खूपच छान केला. इनफॅक्ट मी हे एक्सप्रेशन्स बघत होतो. इनफॅक्ट एक्सप्रेशन्स ऑल्सो व्हेरी गुड. इनफॅक्ट आर्या वॉज मिस इनफॅक्ट सॅड मोस्ट ऑफ द टाइम आय वॉज सीइंग दॅट. सेकंड आर्या इज ऑल्सो इज व्हेरी गुड. इनफॅक्ट जेव्हा ती आली असं वाटलं खरंच कुणी भूत वगैरे आलं म्हणजे इनफॅक्ट. आणि ही जे म्हणजे नेपथ्य वगैरे म्हणजे जे प्रकाश योजना वगैरे केली ना सुंदर केली. इनफॅक्ट ती काठी टाकल्यानंतर ती लाईट लागली. इट्स व्हेरी गुड. आणि सर्व चांगलं मिळून आलं आहे. इनफॅक्ट सर्वांचं रोल म्हणा आणि ॲक्च्युअल जे ॲक्च्युली भावना इथं दिसतात. इनफॅक्ट ही संकल्पना ह्या काळामध्ये आणणं हे वेगळंच आहे. इनफॅक्ट सर्व मोबाईल्समध्ये आहेत. एक आपण असं एक दृश्य बघतो की इथे मोबाईल्स नाही आहेत अँड दे आर फायटिंग फॉर फूड. म्हणजे एज्युकेशन काय आहे त्यांना माहिती नाही आहे. हा वेगळा म्हणजे इनफॅक्ट मुलांना पण हे प्रेरणा द्या आहे. आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षणापासून काय काय मिळू शकतं तशी म्हणजे दॅट इज बेसिकली डायरेक्शन आहे. खूप लोकांना प्रवृत्त करायला मी मार्गदर्शन देईल. व्हेरी गुड सब्जेक्ट. ज्यांनी कोणी हे सब्जेक्ट सिलेक्ट केलं आहे हॅट्स ऑफ टू दॅम. अँड ऑल्सो ह्या मुलांनी जे काही आपलं जे शिकत आहेत ॲक्टिंग जे पणाला लावलेलं आहे आणि हे जे काही डायरेक्शन आहे ते पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. ऑल द बेस्ट टू. या समाजाविषयी कधी विचार जास्त करत नाही, तर त्यांच्यावरती एक नाटक सादर करणं म्हणजे खरंच एक वेगळा विषय. आणि मुख्य म्हणजे भाषा जी नॉर्मली ही भाषा पण आपण कधी आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करत नाही. या भाषेचा पण अतिशय चांगलं लिहिलं आहे ऑफकोर्स लेखकांनी आणि दिग्दर्शन पण खूप छान केलेलं आहे आणि मुलांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने ते सादर केलं आहे सगळ्यांसमोर. सो अजिंक्य सर. अजून कोणाला? धन्यवाद. First of all, congratulations and thank you, Pranav Kadam team and all part players, team members. Actually कसं आहे की माझा एक्सपिरियन्स सांगायचा तर लाईफमध्ये मी खूप कमी नाटक केलेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तर चालेल. आणि आजच्या मूवीज ऑब्झर्वेशन किंवा फिलिंग्स असं होतं की टोटली म्हणजे असं वाटलं की पूर्ण जवळपास 1 तास प्रत्येक मोमेंट होती किंवा प्रत्येक जे दुसरं चित्र होतं प्रत्येक चित्र हे एंगेज करून होतं आणि ह्याच्यातून एवढे इमोशन्स होतं असं वाटलं पण नाही 1 तास संपलेला. आणि रिअल असं वाटलं की ते मूवीजपेक्षा पण मी चांगलं केलं. जी भाषा होती कोऑर्डिनेशन आणि जे टीमवर्क आहे आणि जी रियालिटी आहे की असं म्हणजे असं वाटलं की जे लाईफमध्ये आहे ते बघत नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त मी इथं बेस्ट केलेलं आहे, बेटर केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. प्रबोधन असं दोन्ही अंगाने जातं. ही लहान लहान मुलं आहेत. मला शब्दांपेक्षा एक कृती खूप करावीशी वाटते. फार उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली आहे. तरी खूप छान कलाकार होणार आहेत किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या फील्डमध्ये जातील तिथे स्वतःला व्यक्त करणं ही जी गोष्ट आहे नाटक खूप छान शिकवतं.
आपल्या मनात भरपूर विचार असतात, भावना असतात, पण ते आपल्याला व्यक्त करायला जमत नाहीत बऱ्याच लोकांना. त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखं असतं पण बोलता येत नाही. तर हे जे बोलणं आहे हे नाटक शिकवतं. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, समोरच्या कॅरेक्टरच्या मनात काय आहे, त्याचं पण काय दुःख आहे, त्याची काय सुख आहेत, ही समजून घेण्याची किंवा माणूस समजून घेण्याची जी एक टेक्निक आहे किंवा जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये डेव्हलप होते. तर आपला दरवर्षी हा प्रयत्न असतो बालनाट्याच्या याच्यामधून. यावर्षीचं जे बालनाट्य जो विषय निवडण्यापासून सादर करण्यापर्यंत जे मुख्य श्रेय आहे ते प्रणव कदम, त्याच्यानंतर हर्षद पाटील आणि मनस्वी सहस्त्रबुद्धे. त्याचबरोबर यांना सपोर्ट करण्यासाठी माझी एकदम आधारस्तंभ असे आबा पवार खास पुण्यावरून आज या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी एकदम जोरदार करा. आणि या प्रयोग यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी जेवढं प्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. अजिंक्य पाटील सर तर आमच्या पाठीशी कंटिन्युअस आहेतच. आणि सगळ्या पालकांचे पण आभार की परीक्षेचा वेळ असूनही त्यांनी मुलांना थोडा फ्री हँड दिला की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी किंवा म्हणून तरी आम्ही शो अलीकडेच घेतला, थोडा वास्तविक पुढे घेतो प्रयोगाच्या आदल्या दिवशी. आता प्रयोग 9 तारखेला आहे. तर त्या सगळ्या पालकांचे आभार, विद्यार्थ्यांचे आभार, बाकी ज्या सगळ्या डिपार्टमेंटनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. 11 तारखेला आपलं राज्यनाट्य स्पर्धेसाठीचं जे नाटक आहे सुखांशी भांडतो आम्ही, त्याचा या ठिकाणी प्रयोग होणार आहे. तेव्हाही तुम्ही सगळे चांगल्या संख्येने या आणि त्या प्रयोगाचा पण आस्वाद घ्या. एवढं बोलून मी माझं संपवतो. कन्क्लुडिंग आभार प्रदर्शन पण मॅडम 2 शब्द बोलतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. सगळं बोलूनच झालेलं आहे तरी सुद्धा सांगते की 11 तारखेचा प्रयोग सुखाशी भांडतो आम्ही मोठ्या कलाकारांचा आहे. शनिवार आहे, मुद्दामून शनिवारी प्रयोग ठेवला आहे. रविवारी सुट्टी आहे त्यामुळे त्या दिवशी मुलांचा अभ्यास होऊ शकतो. आणि 13 तारखेला सोमवारी आम्ही प्रयोगासाठी जाऊ असं विचार करतोय. पण आम्ही मुद्दामून हा प्रयोग तुमच्यासाठी शनिवारी ठेवला आहे. आपल्या सगळ्यांचा आईवडिलांच्या अगदी जवळचा विषय आहे त्यामुळे बघायला विसरू नका, यायला विसरू नका. आपलं हे छोटंसं कुटुंब आहे, त्याचे अभिप्राय, त्याचं जे कौतुक आहे त्या कौतुकाची आम्हाला नेहमीच म्हणजे आवड, म्हणजे नेहमीच असं वाटतं की तुम्ही कौतुक करावं, प्रोत्साहन करावं, म्हणजे आम्हाला पण उत्साह येतो. तसंच या कलाकारांना पण नेहमीच उत्साह येतो. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि आत्ता जसं प्रेम दाखवलं तसं नेहमीच प्रेम दाखवा. धन्यवाद.